नमस्कार, वेलकम टू टेस्ट विथ प्राजू. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी टपरी स्टाईल चहा. आलं घातलेला घरचा चहा, पण टपरीसारखा कडक आणि झकास टेस्टी असा हवा ना, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एका पातेल्यात मी 2 चमचे साखर घेतलेली आहे. त्यामध्ये आता मी 4 चमचे, मी छोटे चम्मच मी तुम्हाला दाखवते तसं छोटे चमच्यांनी 4 चमचे चहा पावडर टाकणार आहे. मी तर सोसायटीचा चहा वापरते, निळ्या कलरचा सोसायटी चहा असतो तो, गोळी चहा. तुम्ही कुठला वापरतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर 4 चमचे मी तर चहा पावडर टाकलेले आहे. त्यामध्ये आता 1 इंच आल्याचा तुकडा आपण किसून घेऊयात. किसल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. 2 कपासाठी अर्धा कप पाणी आपण ॲड करणार आहोत. तर आता मी इथे सध्या तरी 1.5 कपच चहा बनवत होते, जास्त चहा बनवायचा नव्हता मला. आरामशीर 2 कप चहासाठी अर्धा कप पाणी टाकायचं आणि राहिलेला 1.5 कप हे दूध ॲड करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल एवढं दूध मग चहा चांगला होणारच ना, पण दिवसभरातून एकदाच प्या, पण झक्कास चहा प्या ना. तर आता आपण हे गॅसवर ठेवूयात आणि त्यातली जी साखर आहे ती कॅरेमलाइज होईपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. चहा उकळणं आणि साखर कॅरेमलाइज होणं यात फरक आहे, तुम्हाला दिसेल. तर ते चहा पावडर आणि साखर एकजीव होऊन त्याचं अगदी असं कॅरेमलाइज म्हणजे पाक तयार होतो थोडक्यात. तर तसा झाला की मग आपण त्याच्यामध्ये दूध टाकून घेऊयात. आता तिथे बघा उकळी आलेली आहे. साखर विरघळून त्याचा पाक झाला ना, तर तो चहा घट्ट होतो, आणि जर साखर नुसतीच पाण्यात विरघळली तर त्याचा चहा पातळ होतो. इथे आपण दूध ॲड करून घेऊयात. तर दूध ॲड केलं की त्याला छान उकळी येऊन द्यायची. असा चहा जर तुमच्या आईला किंवा चहाप्रेमींना बनवून दिलात तर मग काय तुम्हाला सुट्टी नाही, तुमची ड्युटी रोज चहाचीच चालू होईल. वास तर असा छान येत होता ना, की काय सांगू तुम्हाला. नक्की नक्की असा चहा करून बघा तुम्ही. गॅस बंद करते. तर मी चहा गाळून घेते. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा, आणि अशा पद्धतीने चहा नक्की करून बघा. चहा करून झाल्यानंतर मला कमेंट करून सांगा की खरंच कसा झाला होता चहा. चला पटापट आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा चहा करून बघा. बाय बाय.